रोज संध्याकाळी चहासोबत काहीतरी नवीन आणि खुसखुशीत खायची इच्छा होत असेल तर आजची ही क्रिस्पी आलू पोहा कटलेट रेसिपी नक्की ट्राय करा। बाहेरून एकदम क्रिस्पी, आतून मऊ, चीजी आणि खूपच स्वादिष्ट असा हा नाश्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल। सर्वात आधी आपण अर्धा छोटा बाउल जाड पोहे घेऊया। पोहे 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। आता त्यात थोडंसं पाणी घालून फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे। जास्त वेळ भिजवू नका, नाहीतर पोहे खूप मऊ होतील। त्यानंतर येथे मी बॉईल केलेले बटाटे सोलून घेतले आहेत। आता मॅशरच्या मदतीने बटाटे अगदी छान मॅश करून घ्यायचे आहेत। बटाटे जितके छान मॅश होतील तितके कटलेटचा टेक्स्चर मस्त येतो। आता भिजवलेल्या पोह्यातलं अतिरिक्त पाणी पूर्ण काढून टाका आणि हे पोहे मॅश केलेल्या बटाट्यामध्ये घाला। आता उरलेले सर्व साहित्य घालूया। सर्वात आधी 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 4 ते 5 बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या, 1 बारीक चिरलेला कांदा, अर्धा बारीक चिरलेला गाजर आणि 1 छोटी बारीक चिरलेली हिरवी ढोबली मिरची घालायची आहे। मसाल्यांसाठी अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा चिली फ्लेक्स, 1 छोटा चमचा ऑरिगॅनो आणि थोडीशी ब्लॅक पेपर पावडर घाला। या मसाल्यांमुळे कटलेटची चव अगदी रेस्टॉरंट स्टाईल लागते। आता 2 चीज क्यूब किसून घालायचे आहेत। चीजमुळे कटलेट आतून खूपच सॉफ्ट, चीजी आणि स्वादिष्ट लागतात। शेवटी भरपूर ताजी चिरलेली कोथिंबीर घालून सर्व मिश्रण हाताने छान एकजीव करून घ्या। मिश्रण मस्त तयार झालं आहे। आता दुसऱ्या एका बाउलमध्ये 3 चमचे कॉर्नफ्लोअर घेऊन त्यात पाणी घालून गाठी न राहता पातळ स्लरी तयार करून घ्या। त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये 3 ते 4 ब्रेडचे स्लाइस घालून बारीक फिरवून ताजे ब्रेड क्रम्स तयार करून घ्यायचे आहेत। आता थोडं मिश्रण हातात घेऊन गोल आकार द्या आणि हलकासा दाबून टिक्कीचा शेप तयार करायचा आहे। प्रत्येक टिक्की आधी कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये बुडवा आणि नंतर ब्रेड क्रम्समध्ये छान कोट करून घ्या। अशाच प्रकारे सगळे कटलेट तयार करून घ्यायचे आहेत। एक छोटी पण खूप महत्त्वाची टिप, कटलेट 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवा, त्यामुळे फ्राय करताना ते अजिबात फुटत नाहीत आणि छान क्रिस्पी होतात। 10 मिनिटांनंतर कढईत तेल गरम करा। तेल मध्यम गरम झाल्यावर एक एक करून कटलेट सोडा आणि मध्यम आचेवर शॅलो फ्राय करा। कटलेट दोन्ही बाजूनी सुंदर सोनेरी रंगाचे आणि एकदम खुसखुशीत होईपर्यंत फ्राय करायचे आहेत। बघा किती सुंदर गोल्डन ब्राउन रंग आला आहे। बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून चीजी, मऊ आणि स्वादिष्ट असे आपले क्रिस्पी आलू पोहा कटलेट्स तयार आहेत। हे गरमागरम कटलेट टोमॅटो केचप, हिरवी चटणी किंवा चहासोबत सर्व करा आणि प्रत्येक घासाचा मनसोक्त आनंद घ्या। जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या, चविष्ट आणि हटके रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
भेटूया पुढच्या भन्नाट रेसिपीजसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वादिष्ट पदार्थ बनवत राहा.